नमस्कार मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना या तारखेला जाहीर होणार। कर्जमाफीची लाभार्थी यादी तयार झालेली आहे। तब्बल 2.25 लाख शेतकऱ्यांना आता या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर समजून घेऊयात की अखेर राज्यातील 2 लाख शेतकरी कोणते आहेत आणि यांना कधीपर्यंत कर्जमाफीचा लाभ होणार आहे। सविस्तर माहिती देखील आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुमचं आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, राज्य सरकारने कर्जमाफी घोषित केल्याने जिल्ह्यातील सुमारे 2.25 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। मात्र दुसरीकडे 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या सुमारे 42,000 शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये प्रत्येकी 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मंजुरी दिली आहे। या योजनेअंतर्गत जिल्ह्यात पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून त्यासाठी बँकांनी 7 जूनपर्यंत थकीत कर्जदारांची यादी राज्य शासनाला MAHATFLRS या पोर्टलवर अपलोड करणे आहे। यामध्ये 1 एप्रिल 2019 पासून ते 31 मार्च 2025 पर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची यादी आणि रक्कम बँकांकडून अपलोड केली जात आहे। त्यानंतर राज्य शासनाकडून पात्र शेतकऱ्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तारीख 6 जुलै रोजी लाभार्थी यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती बँकिंग क्षेत्रातील सूत्रांनी दिली। दरम्यान या कर्जमाफीमध्ये जिल्ह्यात 2.25 लाख शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो। शिवाय 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या 42,000 शेतकऱ्यांपैकी सध्या थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे। त्यामुळे जिल्ह्यात जवळपास 200 कोटींच्या जवळपास कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कर्जमाफीचा जिल्ह्यातील सरासरी 2.25 लाख शेतकऱ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे। बँकांकडून पीक कर्ज, थकबाकीदार खातेदार आणि रक्कम 7 जूनपर्यंत MAHATFLRS या पोर्टलवर अपलोड करणे आहे। त्यानंतर 6 जुलैनंतर लाभार्थी शेतकरी यादी जाहीर झाल्यानंतर अधिक स्पष्ट होईल। मित्रांनो, जिल्हा बँकेचे 16,500 शेतकरी थकीत आहेत। शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखले असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून वाटप करण्यात आलेल्या पीक कर्जामध्ये सुमारे 16,400 शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत आहे। या शेतकऱ्यांची थकबाकी जवळपास 33 कोटीची आहे। त्यामुळे या कर्जमाफी योजनेत जिल्हा बँकेच्या थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 33 कोटींची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या कर्जमाफी संदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली होती। आता शेतकऱ्यांना कधीपर्यंत कर्जमाफी होणार आहे आणि कशाप्रकारे कर्जमाफी मिळणार आहे, संपूर्ण माहिती समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। अपेक्षा करतो माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।